समाजामध्ये विभाजन केले जात आहे, जातीवाद सुरू आहे, दादागिरी करून निवडणूक जिंकल्या जात आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार तथा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महायुतीवर केला आहे। आमच्यासाठी आमचा देश संविधान महत्त्वाचे आहे। संविधान कटिबद्ध राहिले पाहिजे। सत्ताधारी मेल प्रॅक्टिस करून सत्तेमध्ये आलेत तर सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र धर्म सांभाळावा अशी अपेक्षा सत्ताधाऱ्यांकडून असल्याचे यशोमती ठाकूर बोलले आहेत। जर महाराष्ट्र धर्माला तडा गेला तर आम्ही आहोत, आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आता काय जमले होतात हे नंतर लोकांना कळेलच। सत्ताधाऱ्यांनी 21 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचे आश्वासन दिले, ते उद्यापासून द्यायला पाहिजे असा टोला यशोमती ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे। प्रकारे जातीवाद केला जातोय आणि कशा प्रकारे समाजामध्ये विभाजन केलं जातोय आणि कशा प्रकारे दादागिरी करून इलेक्शन जिंकले जात आहे। आम्ही त्याच्या पलीकडे आहोत। आमच्यासाठी आमचा देश, आमचं संविधान हे महत्त्वाचं आहे आणि या संविधानाच्या सुरक्षतेसाठी हे संविधान एकत्र राहिलं पाहिजे, हा समाज बळकट राहिला पाहिजे, म्हणून आपण कटिबद्ध आहोत। आपण अभिवादन केले। काल शपथविधी झाला, शिंदे शिवाय सुरू राहील, आपण असं संजय राऊतांनी म्हटलं, कसं पाहता? नाही, मी त्याच्याकडे कधी बघत नाही। हे लोक एक मॅल प्रॅक्टिस करून सत्तेमध्ये आलेले आहेत। ठीक आहे, त्यांचं अभिनंदन। त्यांनी महाराष्ट्र जपावा, महाराष्ट्र धर्म त्या ठिकाणी सांभाळावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। महाराष्ट्र धर्माला जर तडा गेला तर आम्ही पण आहोत, आम्ही जिवंत आहोत, आम्ही मेलेले नाही आहोत, आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। निकालानंतर ईव्हीएमचा मुद्दा ऐरणीवर आला। मार्केटवाडीतून जे आहे ते राहुल गांधी लॉंग मार्च काढणार असल्याची माहिती आहे। बिलकुल ना, त्यांनी मार्केटवाडीमध्ये का नाही बॅलेटमध्ये वोटिंग होऊ दिलं? असे भरपूर सारे गावं आहेत जे आमच्याकडे पण आलेले आहेत, आपल्या मतदारसंघातले, आपल्या अमरावती जिल्ह्यातले आहेत। त्यांनी म्हटलं की आपल्याकडे पण मार्केटवाडीसारखं आपण घेऊया ना, मग नेमकं काय झालं ते कळेल। तर यांना भीती नव्हती, यांनी जर चोरी केलेली नाही आहे तर मार्केटवाडीमध्ये त्यांनी वोटिंग होऊ द्यायला पाहिजे होतं, का नाही होऊ दिलं? आणि राहुलजी या देशाच्या सुरक्षिततेसाठी, या लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरतील तर आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत आहोत। लाडक्या बहिणीवरनं संपूर्ण निवडणुकीत प्रचार महायुती, परंतु अनेक अटी समोर येत आहेत। सरकार स्थापन झालेलं नाही, आता काय काय जुमले होते हे नंतर लोकांना कळेल आणि किती जुमलेबाजी करून यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत हेही लोकांना कळेल। खरं लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे। 21,000-100 रुपये असं त्यांनी जर म्हटलेलं आहे तर ते उद्यापासून सुरू व्हायला पाहिजे। पण आता ते म्हणतात की आम्ही डिसेंबरमध्ये सुरू, आता ते कट लावणार आहेत, आता या सगळ्या गोष्टी करणार आहेत। तर या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर जनता त्यांना उत्तर देईल। आशाताई।